जमजम परफ्यूमर्स 35 सालों के अटूट भरोसे और एक्सपीरियंस के साथ मुंब्रा में खुशबू की एक नई पहचान। हमारे पास हैं 150 से भी ज्यादा खुद मैन्युफैक्चर किए हुए ऐसे लाजवाब प्रोडक्ट्स जो इंटरनेशनल मटेरियल से तैयार किए जाते हैं। 100% ऑर्गेनिक और लॉन्ग लास्टिंग इत्र, नो स्किन हार्म, नो एलर्जी। इंटरनेशनल क्वालिटी जो आपको दे एक असली प्रीमियम और रॉयल फील। प्रीमियम सेगमेंट अल्टीमेट, सिग्नेचर, सफीना और हरिमी। अल्ट्रा प्रीमियम सेगमेंट कलिमात, खुलूस, हयाम और अरीश। हमारी प्रीमियम पैकेजिंग और अट्रैक्टिव गिफ्ट सेट्स आपके अपनों को तोहफा देने के लिए सबसे बेस्ट है। स्टार प्रोडक्ट ब्लैक हार्ट अब पाइए एक बेहद स्पेशल ऑफर में, तो फिर देर किस बात की। आज ही तशरीफ लाएं और अपनी पसंदीदा खुशबू चुनें। पण संपूर्ण दर्गा ध्वस्त करायची म्हणजे हे कुठला विषय? अहो जर बाबरी मस्जिद जर झाला एसआयटीचा रिपोर्ट येऊन का तुमचं हे नाही आस्था वरतं ते बाबरी मस्जिद डेमोलेशन झालेले, तर जिकडे आमची हिंदू भावनाची आस्था होती तिकडे आम्ही सन्मान केला, कोर्टाचा मान केला, पण काय मुसलमानाचा काय एवढा आस्थाचा मान नाहीये का? आम्ही एवढी रिक्वेस्ट करू नाही शकत का? काय बाबा आम्हाला तरी थोडा वेळ द्या, काहीतरी आम्ही करू शकतो. दर्गा कमिटीचे लोक हे सर्व हिंदू मुस्लिम भावना, फक्त मुस्लिम नव्हे, बघा किती हिंदू भावना पण इकडे उभं आहे. कशासाठी? इकडे कुठलं पॉलिटिक्सचा पक्षाचा विरोध नाही, लोक नाहीत इकडे, फक्त बाबाचे आस्थाही लोक आहेत, बाबाचे भक्त लोक आहेत इकडं. आणि त्याच मार्गदर्शन खाली आम्ही दर्गा कमिटीच्या माध्यमातून इकडे बसलो, तर काहीतरी आपल्याला ते वेळ भेटल. पण ते वेळ द्यायला का राजे नाही, तुम्ही ते दर्गा हटवा, ते हटवा निघून तिथे घेऊन जा असं सांगितलं. ते नेमकी काय मागणी आहे तुमची त्यांच्याकडे? नेमका अशी मागणी होती दर्गा कमिटीच्या माध्यमातून, काहीतरी आम्हाला याच्यामध्ये वेळ देण्यात आहे. मोहम्मदभाई अध्यक्ष आहे तिकडचे, काहीतरी आम्हाला वेळ देण्यात यावे का? आम्ही वक्फ बोर्डला पार्टी बनवून कुठं तुमच्या समोर उभं राहून हायकोर्ट मधून एसटी घेऊन, आणि काहीतरी आम्ही स्वतःनी ते काढतोय ना. आता लोक आमचे पोहोचलेत, मशिदीचं लंगराचं ते आता शेड काढायला तिकडे लावलं. सहकार्य करतो आम्ही, असं नाही आम्ही सहकार्य पूर्ण आहे, पण तुम्ही थोडंफार पण सहकार्य करा. नाही बाबरी मस्जिदचा ज्या वेळेला विषय आहे तेव्हा आस्था आहे, आणि आमचा ज्या वेळेला आमचा आस्था नाही. आम्ही काय ह्या देशातले का नागरिक नाहीत का? आमची आस्था बाबत का तुम्हाला का थोडीशी पण सद्भावना नाही का? तुम्ही थोडाफार तर विचार करा. आज सकाळपासून आम्ही पॉलिटिशियन किंवा हे काल मोहम्मदभाईची कमिटी वगैरे सर्व इकडे बसलेली. आज पण आम्ही काहीतरी अपेक्षा घेऊन आलो असतो, काहीतरी मॅडमनी याच्यासाठी सहकार्य करावा, काहीतरी 2-3 दिवसाचा आम्हाला वेळ द्यावा, कारण आम्ही थोडीशी कोर्टाची भागदौड वगैरे करून हे करावं. पण आम्हाला बिलकुल वेळ हे फॉरेस्ट ऑफिसर देत नाहीये. एकतर्फा आमच्या बरोबर अन्याय होत आहे. आम्ही हे सांगलंय, ठीक आहे तुम्हाला जे करायचं करा, बाबाच्या आस्थामुळे आम्ही जे आहे त्याबद्दल आम्ही करू. ठीक आहे, आता एवढे लोक जमलेले तर एवढे लोकांची तुम्हाला जर आस्थाची तर कदर नाही तर म्हणजे तुम्ही पुढे काय सांगणार आहे? ते आमचे मोहम्मद भाई आता ऐकून घ्या थोडा. ये जो कार्रवाई है, ये जो फॉरेस्ट के तरफ से कार्रवाई हो रही है, ये क्योंकि और बेकायदेशीर है, क्योंकि हम भी हमारी ट्रस्ट 1952 से रजिस्टर है और उनको पुरावा देने के बाद भी उनको वो मान्य नहीं है, जो कि धर्मादायुक्त में हम रजिस्टर है. क्यों? एक संस्था है, गवर्नमेंट की एक संस्था या सरकार की एक संस्था है जो धर्मादायुक्त चैरिटी होती है, उसमें हम रजिस्टर होने के बाद भी उनको हमारे कागज का या हमारे पुरावे का कोई मान्य नहीं है. आज उन्हें तोड़ने के लिए, दरगाह तोड़ने के लिए जो उन्होंने नोटिस, कितनी जल्दी हम तोड़ दे, ये समाज कंटकों को दबाव में आके इन्होंने हमको आज यहाँ बुलाने के बाद भी एक आश्वासन देने के बाद कि हम तुम्हारा कुछ बैठ के, हम आपस में बैठ के कुछ तो भी डिस्कस करेंगे और इसको प्रेम से हटाएंगे, लेकिन वो हमारी रिक्वेस्ट को मानने को तैयार नहीं है. ये एक तरफा हमारे तरफ अन्याय है. आज अगर ये मुसलमानों के साथ ये खेला जा रहा है, ये हर जगह पे हो रहा है, आज हमारे ऊपर हो रहा है, आज और भी ये इनका एजेंडा चल रहा है मुसलमानों को सताने का. आज हमारे पास डॉक्यूमेंट्स होने के बाद भी 1958 से डॉक्यूमेंट्स होने के बाद भी इन्होंने उस डॉक्यूमेंट को नकारा है, जिसमें फॉरेस्ट के नकाशे में हमारी दरगाह का उल्लेख है. दरगाह है, हट है, वीर है, उद्यान है, पर फिर भी इन्होंने उसको नकारा है और तोड़ने की कार्रवाई के लिए इन लोग तत्पर है. तो मेरा विरोध है इनका. ये आज सरकार के बेस में काले अंग्रेज बैठे हैं, इनको मुसलमान सिर्फ दुश्मन के सिवा और कुछ नहीं दिख रहा है. हम भी इस देश के नागरिक हैं, हमारी भी एक आस्था है, हम भी एक संविधान पे विश्वास रखने वाले लोग हैं, तो हमारी भी भावनाओं को उनको समझना चाहिए जो आला अधिकारी है. लेकिन उन्होंने हमारी जो भावनाओं को एकदम दूर करके जो उनका एजेंडा है तोड़ने का, वही उन्होंने जारी रखा है और उन्होंने हमारी मांग को ठुकराया है, और इसका हम घोर विरोध करते हैं. जो भी मुस्लिम समाज है, जो भी इस चीज को देख रहा है, आप एक शांतिपूर्ण, क्योंकि आप कुछ करोगे तो आपके लिए तो ये बैठे ही है, ये फांसी का फंदा लेके बैठे हैं, क्या ये मिल जाए
और आपके गले में फांसी का फंदा डाले। जो ये समाज कंटक बैठे, ये गवर्नमेंट के ये जो बैठे हैं, ये सब समाज कंटक है। ये सिर्फ वर्दी है इनके पर, ये इनका दिमाग, इनका फार्मूला सब मुसलमानों को हटाने का है और कुछ नहीं। तो आप लोग कुछ भी करे, कुछ भी जैसा भी अगर विरोध करे तो एक संविधान के हिसाब से विरोध प्रदर्शन करे। आप कोई भी ऐसा गलत काम, कोई भी कानून हाथ में ना ले, नहीं तो आप कानून के इसमें आपको चाहते ही है कि आप मुसलमान इस कानून में फंस जाए। ये चाहते हैं कि मुसलमान मिले, मुसलमान बस कोई पॉइंट में मिले और इनको किसी तरह फंसाया जाए। एक चर्चा झालेली आहे साहेब, चर्चा झालेली आहे, पण अगदी एक सांगतो, ठीक आहे तुला सिस्टम एवढा तुम्ही एक जातीवादीचा सिस्टम बनवून ठेवलाय ना, तुम्ही बनवा, पण बाबाचं पण करम आहे आमच्यावरती, हे लक्षात घ्या। तुमचे जेल कमी पडतील जेव्हा आम्ही जेल भरा आंदोलन द्यायला येणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि काट्याने कशाने मारायचं ना साहेब, मारतं कशाला, गोळ्याच घाला ना। हे जर गास्ताची जर जागा गेली तर आमच्याकडे राहणारच काही, तर काही नाही राहणार। म्हणून आम्ही रिक्वेस्ट करून तिकडे आले होते का बाबा काहीतरी संविधानाच्या मार्गामध्ये तुम्ही एक मार्ग काढा आणि आम्हाला हे करून द्या, पण तुम्ही नाही केलेलं आहे। पण ठीक आहे, पीपल हेल्प पुढे ते प्रशासन त्याची जबाबदारी घेणे बाबा।